ठाकरे गटाला मुंबई उच्च न्यायालयानं झटका दिलेला आहे। राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणातील याचिका फेटाळली आहे। ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागणार आहे। ठाकरे गटाचे याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपांचे खेळ सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयानं ठाकरे गटाची याचिका फेटाळली आहे। कोल्हापूर इथल्या ठाकरे गटाचे शिवसेना शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती। त्यांनी प्रतिक्रिया दिली। गेल्या 2.5 वर्षापासून चाललेल्या राज्यपाल नियुक्ती 12 आमदारांच्या याचिकेवर आज कोर्टाची सुनावणी झाली। याचिकाकर्ते सुनील मोदी आपल्यावर आहेत। काय सांगाल, कोर्टाने आज सुनावणी केली आणि याची पुढची तुमची भूमिका काय असेल? आज उच्च न्यायालयामध्ये याविषयीचा निर्णय होता। निर्णयामध्ये आमच्या सर्व मागण्या या फेटाळल्या, म्हणजे थोडक्यात माझी याचिका फेटाळलेली आहे। आता फेटाळताना काय कारण होतं, त्याचे रूल्स काय होते, त्याचा आधार काय घेतला, हे डिटेल ऑर्डर येईल। डिटेल ऑर्डर अभ्यास केल्यानंतर मी याविषयी अपील करणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये। आणि घटनेची लढाई ही मला शेवटपर्यंत लढावी लागेल, कारण हा घटनात्मक विषय। 2 वर्ष कोश्यारींनी यादी का थांबवली? जर एक राज्यपाल या पद्धतीची कृती करताय तर 2 वर्ष दिलेली यादी हा राज्यपाल थांबवतो, याचं कारण काय? मला असं वाटतं की दुर्दैवानं न्यायदेवता देखील या विषयावर सिरियसली विचार करत नाही आहे, असं माझं लक्षात आलेलं आहे। त्यामुळे मला घटनात्मक लढाई ही लढावी लागणार आहे। मी सुप्रीम कोर्टामध्ये याविषयी जाणार आहे। कुठल्या तरी पक्षाचा वास येतोय का किंवा कोणाचा दबाव आहे असं वाटतंय का आपल्याला? नाही, साधी घटना आहे। 2 वर्ष एका मुख्यमंत्री कौन्सिल ऑफ मिनिस्टरनी दिलेली यादी करत नाही आहे आणि 6 तास 12 तास आधी दिलेली यादी एक राज्यपाल करतो। हा जो फरक आहे तो आत्ताच्या न्यायाधीशांना आम्ही दाखवला, पण त्याच्या न्यायाधीशांना हा लक्षात आला नाही का? मग त्या न्यायाधीशांनी या विषयावर काही ताशेरे ओढले पाहिजे होते, निर्णय द्यायला पाहिजे होते। ही घडलेली घटना आहे, या घटनेचा देखील त्यांनी अभ्यास केलेला नाही, हे सगळ्यात दुर्दैव आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।